तासगावात पोलिसांवर दगडफेक, 3 पोलीस जखमी, 4 संशयित ताब्यात. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागनाथ मंदिरातील चोरी प्रकरणाच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलीस पथकावर जमावाने अचानक दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले असून पोलीस वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. तासगाव तालुक्यातील नागाव कवठे येथील नागनाथ मंदिरात काही दिवसांपूर्वी दागिन्यांची चोरी झाली होती. या चोरीचा तपास तासगाव पोलिसांकडून सुरू होता. सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे तुर्ची फाटा येथील पारधी वस्तीतील काही व्यक्तींवर संशय व्यक्त करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी 10:30च्या सुमारास पोलीस कर्मचारी सुरेश भोसले, अमर सूर्यवंशी आणि संतोष माळी हे चौकशीसाठी तुर्ची फाटा येथे पोहोचले होते. चौकशी दरम्यान संशयिताच्या घरातून कटावणी आणि तोंडाला बांधण्यात येणारे मास्क पोलिसांना आढळल्याची माहिती समोर आली आहे. हे साहित्य सीसीटीव्ही फुटेजमधील साहित्याशी मिळते जुळते असल्याचा पोलिसांचा दावा आहे. दरम्यान पोलिसांनी संशयिताची चौकशी सुरू केल्यानंतर काही महिलांनी आणि स्थानिकांनी विरोध सुरू केला. पाहता परिसरात गर्दी जमली आणि वातावरण तणावपूर्ण बनले. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताच जमावाने अचानक पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केल्याचा आरोप आहे. या घटनेत वाहनाची समोरील काच फुटली तर पोलीस कर्मचारी अमर सूर्यवंशी आणि संतोष माळी जखमी झाले. तसेच सुरेश भोसले यांच्या हाताला चावा घेतल्याचाही उल्लेख पोलीस फिर्यादीत करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी 4 संशयितांना ताब्यात घेतले असून काही जण पसार झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी 6 जणांविरोधात तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार संशयितांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.